बापरे, बघू शकता तुम्ही टायगर खतरनाक आहे, बंगाल टायगर. पोटात काहीच दिसत नाही त्याच्या. तर नमस्कार मित्रांनो, आज आलो आपण प्राणी संग्रहालयामध्ये आणि आपल्यासोबत आज गोपाल हो. तर आपण आज पूर्ण प्राणी संग्रहालय एक्सप्लोअर करणार आहे मित्रांनो, आणि प्रत्येक प्राण्याची तुम्हाला ए टू झेड माहिती देणार आहे आपण. तर चला बघूया. घाबरते काय? खतरनाक गोव्या डायरेक्ट जबरदस्त कोबरा आहे तो. अरे खात आले गेले सगळेच विचार साहेब या कोबरा. बाप रे, कोबरा की कासो कछुआ कछुआ कासो जबरदस्त कछुआ. अजगर You see? It's big. It's so big. पण तर बघतोय वेगवेगळे प्राणी आपल्याला दिसत आहे. साप, कछवा वगैरे अजून भरपूर येते. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतील. ते तुम्हाला दाखवतोच मी. एक्सप्लोअर करणार आहे आपण आज पूर्ण व्हिडिओ प्राणी संग्रहालयाचा. हे सल्ल्याचा प्रकारे आहे एक, बघू शकता तुम्ही. झाला हसले हालत नाही बंद मगर पोट हालतंय का ते? असं आहे का? पण याला काही करत नाही एवढ्या पायावर आहे. साफसफाई करून राहिले एवढे. नकली वाटतं 100% नकली मग हालतंय बंद. डुप्लिकेट दिसतोय तो असली तो. इकडे चालू साफसफाई वगैरे. मित्रांनो, कासव हे पाण्यामध्ये आढळतात आपल्याला. आणि याचे प्रामुख्याने कुठे कुठे आढळतात ते नदी, मोठमोठे तलाव, समुद्र, विहीर असे प्रामुख्याने आपल्याला आढळून येतं मित्रांनो. भरपूर मोठ्या प्रमाणात काम चालू इथे. म्हणजे अजून ते वाढवण्याच्या प्रयत्नात त्यांचं प्राणी संग्रहालय बघू शकता. JCBनं काम चालू इथे. तर इथून आपल्याला गाड्या पण भेटतील फिरण्यासाठी. 50 रुपये तिकीट आहे, बघू शकता तुम्ही. लाईनमध्ये लागून 50 रुपये तिकीट आहे इथे. तर चला आता आपल्याला बरंचसं बघायचं आहे, अजून भरपूर बाकी आहे. तर गोपाल भाऊ आपल्यासोबत आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि अजून आपल्याला भरपूर बघायचं, म्हणजे जवळजवळ हे 20-25 एकरात असेल असं मला अंदाजे वाटतं आहे. कारण टपूर आहे ना, तर कामात आले इकडे बघू शकता तुम्ही. जाळी लावलेली इकडे त्याच्या पाठीमागे कामात आलो आहे कोकल्यांना. आणि आता पुढे म्हणताय लोक की हत्ती आहे, वाघ आहे, सिंह आहे, कोल्हा आहे, सगळं पाहायला भेटेल आपल्याला प्राणी व्हिडिओमध्ये. कंटिन्यू मित्रांनो तुम्हाला चांगले मोठमोठे प्राणी मी दाखवतो हे व्हिडिओमध्ये. गोपाल भाऊ काय सांगू शकता नाही आज व्हिडिओमध्ये सांगू शकतो आम्ही की बा प्राणी संग्रहालय हे एक चांगलं आहे. हां, एक प्रकारे की भविष्यामध्ये प्राणीचं हे म्हणजे नष्ट होऊ शकता. बरोबर, त्यासाठी ते प्राणी संग्रहालय बनवलं मित्रांनो, की जेणेकरून भविष्यातील जे पिढी आहे, युवा पिढी, त्यांना हे प्राणी दिसले पाहिजे. त्यासाठी हे संवर्धन केलेलं आहे मित्रांनो सगळं. तर भविष्यात आता प्राणी संपत्यातच आलेले आहे जवळजवळ. इकडे मेला पाणी शुद्धीकरण प्रकल्प मित्रांनो
आणि याचे फायदे तुम्हाला सांगतो. जलपर्णी वाढीवर नियंत्रण ठेवता येणे, तलावाचे प्रदूषण कमी होणे. तर इथे आता हे नवीनच इथे तयार केलेलं आहे पाणी शुद्धीकरण. असं बघू शकता, तुम्हाला झूम करून दाखवतो मी. इकडे पाणी शुद्धीकरण केंद्र आहे, बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात आहे. इकडे पण साईडला जे खराब पाणी मित्रांनो हे बघू शकता मी, हे दिसतं आहे का. याच्यातले जे घाण साईडला आणि जे शुद्ध पाणी ते इथे काढलं जातं आहे. कात्रज मेलावणी पाणी शुद्धीकरण प्रकल्प, क्षमता 20 लाख लिटर. बघू शकता मी 20 लाख लिटर. ते चालली गाडी 50 रुपयात तिकीट, तुला हवा. आणि इकडे आपले प्राणी जंगलात आढळणार आहे. पाणी, हरण हे बघू शकता तुम्ही. हरण, रोहित. हां काय काय गोपाल भाऊ आहे. हरण, रोहित, हां आपल्या भाषेमध्ये रोहित म्हणतात. हां. रोहित म्हणतात. आणि कुठे आढळत आहे शक्यतो. हे जंगलामध्ये असतात, पण इकडे प्राणी सगळ्यामुळे इथं आहे. ओके, म्हणजे भविष्यात जे प्राणी नसतं झाले तर हे दाखवता येऊ शकतं. सुरक्षा असते होईल. ओके, तर बघू शकता तुम्ही हरणी कडप इकडे मोठ्या प्रमाणात. तिला खाण्यासाठी गाजरं आहे, गवत आहे. गवत आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला, थांबा. तर इकडे हत्ती, कोल्हा, काडवीट, चिकारा, कोल्हा. तर हे आपल्याला दिसतं त्या हरणी मित्रांनो, या आढळतात जंगलामध्ये, शेतामध्ये, डोंगराळ प्रदेशामध्ये ह्या शक्यतो आढळतात. कारण प्राणी संग्रहालयामध्ये त्यांना खास करून गाजरं दिले जात आहे खाण्यासाठी, पण शेताकडे ते गवत वगैरे खाऊन आपलं उदरनिर्वाह करत असतात मित्रांनो. हा प्रकार म्हणजे काडवीड आहे. तर काडवीडचे शिंग हे लांब लांब असतात आणि हा प्राणी देखील हरणांप्रमाणे आपल्याला डोंगराळ प्रदेशात आढळतो आणि याचं खाद्य पण सेम आहे. प्रामुख्याने खाद्य गवतच आहे मित्रांनो, आणि हा पण आपल्याला डोंगराळ भागात आढळतो. तर बघू शकता ह्या यांचा शक्यतो कळप असतो मोठ्या प्रमाणात. 1, 7, 50, 100 असा याचा ग्रुप असतो आणि आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता यांना प्राणी संग्रहालयात का आणलं असेल, कारण भविष्यात हे प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जे फ्युचरची आपली पिढी त्यांना हे दाखवण्यासाठी की हे बघू शकता. गाडी चालली इकडे 50 रुपये तिकीट, फुला हवा 50 रुपयात. मस्त येतं रे उन्हाचं गाडी नाही का, तो केलं इकडे आहे की नाही. तर खूप ऊन आहे मित्रांनो, त्यामुळे थोडं कमी कमी लोक आपल्याला दिसत आहे. बघू शकता कुठे कुठे पब्लिक आहे, जास्त काही पब्लिक आलेली नाही आज उन्हामुळे. इकडे बोर्ड दिसतं आपल्याला आता, हत्ती, इकडे पुढे एलिफंट हे बोर्ड आहे आहे. इकडे का सिंह आहे. ह्या दिसतं, झूम करून दाखवतो. झूम करून दाखवा. तो सिंह रात्री फिरतो आणि दिवसा झपलेला असतो. का असावं सेट. तो दिवसा असा असतो किंवा त्याला शिकार भेटत नाही. बरोबर. रात्री शिकार बाहेर जनावर निघतात, त्यामुळे शिकार होते. मग तो आता झपलेला असतो. ओके, तर बघू शकता तुम्ही गोपाल भाऊ तसं म्हणताय तसं सेम आहे. कारण दिवसातच झोपलेला आहे. याच्या खाली बघू शकता या झोपला दिसतोय का, झूम करून दाखवतो. ये खरं तर आता फिरत नाही मित्रांनो, झोपलेला आहे तो. हे तुम्हाला दाखवलंच असतं मी. तर हत्ती बघू शकता तुम्ही इकडे चालू आहे त्यांचा धुयाचं चालू आहे तिकडे काम. बाहेर गोपाल काय चालू आहे बाबा इकडे स्वच्छता. उन्हामुळे पाणी मारणं चालू आहे त्यांच्यावर, कारण उन्हात थांबलेलं आहे ते आणि ऊन खूप आहे, त्यामुळे थोडा थंडावा नाही का. बापरे काय सोय इकडे एवढं रे रे फुल पाणी या झोपलेला आहे. त्यामुळे आमचे पैसे काही वसूल झालेले नाही मित्रांनो, कारण तिकीट आहे महाग आणि सिंह गेला आहे झोपून. त्यामुळे महत्त्वाचा जो प्राणी आपला जंगलचा राजा तोच झोपला आहे. तो बघू शकता आता झोपलेला आहे माझ्या पाठीमध्ये, तिथे खालती झोपलेला आहे तो. ठीक आहे, आता संध्याकाळी उठेल तो, उन्हामुळे झोपला असेल, काय अडचण नाही. हे पण एक कोल्ह्याचाच प्रकार आहे, बघू शकता तुम्ही. काय आहे तरस आहे का, हे तरसमध्ये प्रकार आहे थोडा. हो, दोन आहे बंदे. हा, एक तिकडे दुरून दिसत आहे आपल्याला. तरच म्हणता येईल या प्राण्याला, मराठीत तरच म्हणता, इंग्लिशमध्ये काय म्हणता, दगडबग्गा.
भूक लागेल असेल तर झाडाचे पानं खाता येते. तर बघू शकता तुम्ही. त्याला मराठीमध्ये तरच म्हणता आणि इंग्लिशमध्ये दगडबग्गा म्हणता. तो खूप छान आहे दिसायला. चालेल यू 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 यू. कुठे चाललं रे गोपाल? तिकडे पाण्याची पण व्यवस्था आहे त्यासाठी आणि छोटंसं घर बनवलं आहे. बघू शकतो घर आहे त्याचं. शक्यतो लवकर ते येत नाही उन्हामुळे ते घरामध्ये थांबतं. चिंकारा इकडे हे पण एक आर्णीसारखा प्रकार आहे. चिंकाराच्या कातडीचा रंग पिवळसर लाल तर पोपटाचा भाग पिंगट पांढरा असतो. आकारानं काहीसा इंग्रजी यस अक्षराप्रमाणे आकार असणारी हे चिंगाराची शिंगा असतात. बॉडी शरीराची लांबी 90 ते 120 मीटर. तिची हाईट असते 60 ते 80 उंची सेंटीमीटर. बघूया चिंगारा कसा आहे. गोपाल चाल ना इकडे. तर आपण चिंगारा पाहू शकतो इकडे. चिंगारा आपल्याला दिसतोय बघू शकता इकडे. ह्या एक छोटासा प्रकार हारणी हरकत दिसायला आहे. छोटे छोटे तिचे शिंगा असतात. तो दिसतो आपल्याला. झूम करून दाखवतो. याचं नाव आहे चिंगारा. आणि याचा जो रंग आहे हा पिवळासर असतो. तिकडे पण चिंगारा. तिकडे गाजर टाकलेले त्यांना खाद्यपदार्थ त्यांचा खास गाजर आहे. ते तिकडे पण चिंगारा 3-4. गोपाल होय हे रोहित आहे. ओके जंगलामध्ये गवताळ भागामध्ये आढळतात. ओके. खाद्य काय यांचं? त्यांचं खाद्य गवत आहे. सगळं करून आता गाजर भेटतंय त्यांना. काय टाकलं? गाजरा येते गाजर आहे. आणि म्हणजे शक्यतो कुकडे आढळतात? डोंगर भागामध्ये, शेतामध्ये, भागामध्ये, गवताळमध्ये, ओके जंगलामध्ये आढळतात जास्त करून. ओके. ते बघू शकताय तुम्ही. प्राणी संग्रहालय म्हणजे ते प्राणी संग्रहामध्ये आता आणण्यात येत आहे कारण भविष्यात हे प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे प्राणी संग्रहालयात आणलेलं आहे. इकडे हे बंगाल टायगर्स. बंगाल वाघ हा जगातील अस्तित्वात असलेला वाघाच्या 6 उपप्रजातीपैकी एक आहे. बघू शकता आपण. इकडे बघू आता टायगर. कुठे गोप्या? टायगर बघतोय आम्हाला. टायगरच दिसून राहिला. चला बघू. पब्लिक तर बघते पण टायगरच दिसून राहिला. काय अडचण नाही. कुठे रे हो टायगर? तर टायगर अरे टायगर दिसलेला आहे फायनली मित्रांनो. इकडे चालत चालला. खालती दिसतो तो. चला बघू बरं. टायगर इकडे आहे सारेमध्ये. तर टायगर हिच्यामध्ये खाली ह्या साईडला आहे. त्यामुळे दिसणं कठीण झालं आहे मित्रांनो. पुढे पुढे जाऊ राहिले पण काही दिसून राहिला टायगर. कुठे आहे रे? दिसतोय का टायगर? शोधून शोधून दिसून राहिला. सांगा मग आता पैसे कशात दिले हे समजून राहिलं मला. हा टायगर दिसलेला फायनली. गोपाल भाऊ म्हणता आपल्या. तर तो बघू शकता टायगर. बापरे काही खतरनाक रे. चालते जायत ना. चांगलाच आहे चट्ट्यापट्ट्याचा टायगर पहा. तो बघू शकता. अरे पोटात बिन द्या काही खायला घेऊन टाकीन तो कांदे. तर पोट पाहू शकता ते. तर पूर्ण बरे बारीक झालेलं आहे. आणि तो बिचारा आता काहीतरी शोधात आहे शिकारीच्या. बापरे बघू शकता ते टायगर खतरनाक आहे. बंगाल टायगर. पोटात काहीच दिसत नाही त्याच्या. बापरे आला रे जवळ. राबा भालू झोपतं वाटतं तरी. काय रे कसं करतोय तो. चालेल आला रे. बापरे
चालेल. आपण प्राणी संग्रहालय आता पूर्ण बघून झालेलं आहे. आपलं व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर व्हिडिओ करा. भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.